नमस्कार. 80 वर्षापूर्वी जेव्हा भारतावर इंग्रजांचं राज्य होतं, त्यावेळेला एक दिवस सर्व भारतीय उठले आणि म्हणाले इंग्रजांना, चले जाओ. तो दिवस होता 9 ऑगस्ट 1942. आज 80 वर्षानंतर आपल्याला पुन्हा एकदा जाणून घ्यायचं आहे की भारतीयांना कोणत्या गोष्टींना चले जाओ म्हणण्याची इच्छा होत आहे. तर जाणून घेऊया आजचा चले जाओ. नोटीस केलं ना सर, तर हा फक्त इंडियाच नाही, ग्लोबली सगळीकडे प्रॉब्लेम आहे. पण आता आपण कन्सर्न आहेत करंटली आपल्या कंट्रीसाठी, बरोबर. तर आपल्या कंट्रीत मला असं वाटतं करप्शनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये, प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये, जिथं पण ज्या लोकांना ऑपॉर्च्युनिटी भेटते आहे की जे कदाचित त्यांचं जे ड्युटी आहे करायसाठी ते त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा चार्ज करतात. तर आय थिंक करप्शन सध्या खूप गरजेचं आहे ह्या देशातून जाण्यासाठी. तुला कुठे भेटलं करप्शन कुठं भेटलं तर करप्शन मी विटनेस केलेलं आहे सर, मोस्टली सर गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये. येस. सांगू शकशील का एखादं उदाहरण करंटली सर टॉप ऑफ द हेड नाही आहे माझं उदाहरण, बट हां आहे, इट्स कॉमन प्रॉब्लेम. आणि मग ते थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? आय थिंक सर सिस्टममध्ये थोडे चेंजेस आणायची गरज आहे. जसं सरकार पण प्रयत्न करते आहे की ते म्हणतात ग्लोबलायझेशन झालं पाहिजे, मोस्टली काय डिजिटलायझेशन झालं पाहिजे. मोस्टली सगळं काम डिजिटलच होईल त्याच्याने, तर करप्शन त्याच्याने आय थिंक मिटिगेट होऊ शकतं. डिजिटलायझेशन झालं तर करप्शन कमी होईल का? मला तरी वाटतं सर कमी होईल, कारण की ह्युमन इंटरव्हेन्शन त्याच्यातून आपण कमी करतोय. हां, त्याच्याने आय थिंक कमी. चांगली गोष्ट, चांगली. थँक्यू. बोला आता सांग काय सांगाय. चले जाओ कोणाला म्हणणार? चले जाव आता सध्याला तर म्हणलं ना, आता मोदीला चले जावं म्हणावं लागलं. आता पर्याय नाही दुसरा काही. कारण मोदीने काय केलं, जसं आणलं ना, जेवढी गरिबी होती ना, त्यांनी गरिबीने आता डायरेक्ट त्यांनी फार गरिबांनाच भिकारी करून अजून चालून भिकारी केले. पहिलेच भिकारी आहेत, बरोबर आहे का नाही. मोठे आता जे गरीब आहेत त्यांना गरीब ठेवले आणि जे मोठे लोक आहेत त्यांना मोठं लागलाय करायला. हां, नोटा होत्या पहिला, कसे लोक कशा ठेवायची, गल्ले करू ठेवायचे, इकडे तिकडे कोंबी करू पैसे कसे तर आपण पोट भागवायची. हां, मग आता विचार करा, जेवढे नोटा होते तेवढं सगळं त्यांनी नोटा चेंजिंग केलं त्यांनी. नोटा बरं, नोटा चेंजिंग करून कोणाचं भलं झालं? मोदीचंच भलं झालं. बाकीच्या लोकांचं काय भलं झालं? सर टोटल भिकारी त्यांना करून टाकलं आता, बरोबर आहे का नाही. मग आल्यापासून काय त्यांनी काय दिवा लावला त्या मोदीने? काय दिवा लावला त्याला? अख्खा भिकारी करून टाकला, टोटल भिकारी करून ठेवलं त्यांना. हां, जे मोठे होते ते नोटा, मोठे लोक त्यांच्याकडे नोटा आहेत, चेंज करू शकतात नोटा. तसं गरिबांनी काय करायचं? नोटा कशी चेंज करा, कारण त्यांच्याकडे नोटाच नाहीत, ते चेंज कुठं करायचं? चिल्लर करायचे काय ते? मला सांगा, चिल्लर आहे, चिल्लरचे काय चेंजिंग करतात का? आता 5 रुपयाची नोट चालायची तर आता 5 रुपयाची म्हणतात ते नोटच नाहीत घेत. त्या माणसाने करायचं काय? समजा त्या माणसाकडे 5 रुपये, 5ची नोट आहे, बरोबर. त्या माणसाने ती नोट काय करायची? सुरा करायची का त्याची? बारीक तुकडे करायचे का त्याचे? हां, 1 रुपया डॉलर, 2 रुपये डॉलर, आता 50 पैसे म्हणा, काय म्हणा, जे होतं पहिलं जे होते ना हे चांगलं होतं. आता जी चाललं आहे फार अख्खा बाजार करून टाकला तेव्हा मोदीने, फार वाट लावून टाकली, भिकारी केला अख्खा.